नमस्कार मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉसमध्ये जेव्हा पिशव्यांमध्ये कापसाचे गोळे भरायचा टास्क होता तेव्हा अरबाज अभिजितच्या अंगावर धावून गेला. तेव्हा संग्राममध्ये पडला. त्याने प्रथम अरबाज आणि वैभवला समजवले की टास्कमध्ये भांडू नका. संग्राम म्हणाला, धक्काबुक्की करू नका. शेवटी संग्रामचा पारा सुटला आणि मग संग्राम याने वैभव आणि अरबाजला ओपन चॅलेंज केले. तुम्ही दोघे या माझ्या अंगावर, मी दाखवतो तुम्हाला ताकद काय असते. पुढे जाऊन संग्राम त्यांना हे सुद्धा म्हणाला की तुम्ही दोघे पण एकाच वेळी या, मग वाईल्ड कार्ड एंट्री काय असते हे पण मी तुम्हाला दाखवून देतो. संग्राम अशा प्रकारे ॲग्रेसिव्ह का झाला? कारण याला कारणीभूत आहे अरबाज. अरबाज हा कित्येक वेळा ॲग्रेसिव्ह होऊन तो अभिजितच्या अंगावर धावून गेलेला आहे. कित्येक वेळा त्याने अभिजितला धक्के दिलेले आहे. या अरबाजमध्ये जर दम असेल तर तो संग्रामच्या अंगावर धावून का जात नाही? त्याने कितीतरी वेळा अभिजितला धक्के दिले, तेच धक्के तो संग्रामला का देऊ शकत नाही बरं? तो सुद्धा एक बॉडी बिल्डर आहे. त्याने अशा प्रकारे संग्रामला एकदा धक्का देऊन बघावा. आणि हे सगळं होत असताना ज्यावेळी अरबाज अभिजितच्या अंगावर धावून जातो, हे सगळं बिग बॉसला का दिसत नाही? आणि यावर बिग बॉस अरबाजच्या विरोधात एक अक्षरही का काढत नाही याचा विचार करा मित्रांनो. निक्की आणि अरबाजला नंबर 1 आणि नंबर 2 घोषित करा आणि हा बिग बॉस एकदाचा संपवून टाका, असं कित्येक जनतेला वाटत असतं. आणि म्हणून मित्रांनो, हे जे दाखवलं जात आहे हे कितपत योग्य आणि तुमचं याच्यावर मत काय आहे ते या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मला कळवा.